आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. रोहित पवार यांनी विधानसभेत दिवंगत अजितदादा पवार यांचे छायाचित्र दाखवत भावनिक भाषण केले. सरकारला धारेवर धरत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे अजितदादांच्या ॲक्सिडेंट बद्दल वाट बघतोय आम्ही. अजितदादांना न्याय कधी मिळेल? लोक अजून दादांना विसरले नाहीत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी हे एक चित्र तुम्हाला व्हॉट्सअपवर आलं असेल. म्हणजे अजितदादा देवाला म्हणतायत, जेव्हा इथं पूर परिस्थिती आली होती, मोठ्या प्रमाणात काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता, पुणे मुंबई सगळीकडे, की या चित्रामध्ये दाखवलंय शपथ घेतो मी, फक्त खाली जातो, सगळ्याचं योग्य नियोजन करतो आणि परत तुझ्याकडे येतो. हे चित्र अध्यक्ष महोदय बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की दादा हे काम करणारे नेते होते, दिलेला शब्द पाळणारे नेते होते, सगळ्यांचे मित्र असणारे नेते होते. पण आज काय दादांबद्दल काय झालं? CID काय करते? CBI कडे प्रकरण देण्यात यावं यासाठी त्यांच्याच मित्र पक्षाने सुरुवातीला पत्र दिलं. सत्तेत असताना लोक म्हणतात सत्तेत का जातो? विकासासाठी जातो. सत्तेत आहेत, सत्तेत असताना त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं त्यांच्याच मित्र पक्षाला, काय की CBI कडे प्रकरण द्या. दोनदा पत्र देऊन सुद्धा जर CBI कडे तिथं अध्यक्ष महोदय प्रकरण जात नसेल आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळण्यामध्ये विलंब होत असेल, तर मग सामान्य लोकांनी काय म्हणायचं की नेत्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला कधी मिळणार? न सरकारवर विश्वास राहणार, न पोलीस प्रशासनावर विश्वास राहणार, न तिथं न्याय व्यवस्थेवर अध्यक्ष महोदय तिथं विश्वास राहणार. माझं तर मत आहे CID कडे पण देऊ नका, CBI कडे पण देऊ नका, ज्युडिशियल एन्क्वायरी करा. कारण ह्याच्यात जर खऱ्या अर्थाने तपास आपल्याला करायचा असेल तर तिथं आपल्याला चांगला एखादा पूर्वी जज असणारा व्यक्ती, ज्याला ज्युडिशियल एन्क्वायरीच्या अंतर्गत आपल्याला जर जबाबदारी देता येईल तर नक्कीच त्याचा कुठं ना कुठेतरी तिथं अध्यक्ष महोदय फायदा होईल. आम्ही लढतोय पण आपल्या मर्यादा आहेत. आपण सत्तेत नाहीत. CIDला जेव्हा मी गेलो भेटण्यासाठी, अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला, जसं की तेच कोणतरी महान व्यक्ती झाले, ट्रम्प कोणीतरी लागून गेलं. मग आम्ही विषय म्हणजे आमच्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते पुरावे आम्ही त्यांच्याकडे दिलेत. हां, काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेत, कारण का जे दिलेत त्याच्यावर जर ते काम करत नसतील आणि उद्या जर थातूरमातूर रिपोर्ट त्यांनी दिला तर रिपोर्ट योग्य आहे का नाही हे दाखवण्यासाठी आमच्याकडे पण काही पुरावे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ठेवावे लागतील. अरे पण आम्ही सगळेजण आमच्या मित्रांकडनं, आमच्या चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं इथून तिथून आम्ही कशी तरी माहिती काढतोय. मग CID त्या बाबतीत काय करतं अध्यक्ष महोदय? न्याय कधी मिळणार दादांना अध्यक्ष महोदय? 25 मार्च 2026ला अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत असताना मी तो प्रस्ताव मांडला. उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं, चांगलं उत्तर दिलं. मी त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. ते उत्तरामध्ये काही मुद्दे आपण जर बघितले असेल, अजितदादांची माझ्यासोबत जेवढी मैत्री होती तेवढी दुसऱ्या कोणासोबत नसेल असे CM साहेबांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू, पण कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू. सहन नाही करणार. आम्ही काय झालं तरी त्या व्यक्तीला शोधून काढला. हे सगळे वक्तव्य ऐकल्यानंतर आणि अजितदादांचे मित्र असल्यामुळे आणि एक फार प्रभावशाली नेते असल्यामुळे, ज्यांची ताकद महाराष्ट्रात आहे आणि दिल्लीत पण आहे, आणि कदाचित उद्या यांच्याच सरकारच्या काळामध्ये जर संधी दिली तर फार मोठ्या पदाला ते दिल्लीत जाऊ शकतात. आणि अशा मोठ्या नेत्यांवर आम्ही विश्वास ठेवला. विश्वास ठेवून किती महिने गेले अध्यक्ष महोदय? 2, 2.5, 3 महिने ह्याच्यात निघून गेले. काय झालं? ते म्हणले होते आठवड्याभरात अमित शाह साहेबांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांना CBIच्या या प्रकरणाबद्दल आम्ही चर्चा करू. चर्चा झाली का अध्यक्ष महोदय? आम्ही तळमळीने मुद्दा मांडत होतो. एखाद्या वेळेस फोन केला असता, आम्हाला बोलून घेतलं असतं, रोहित तू आणि काही आमदारांनी हे मुद्दे मांडलेत, दादांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत, चल आपण चर्चा करू, मी भेटून आलो. अरे काहीतरी संवाद साधा. इथं आम्ही राजकारण करत नाहीये, जे काय गोष्टीत आम्ही मांडत चाललेलो आहे. आणि ह्या बाबतीत सुद्धा जर आमच्याकडे बघत असताना अशा दृष्टिकोनातून बघितलं जात असेल, आम्हाला विश्वासच घेतलं जात नसेल अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. आम्ही कर्नाटकात जाऊन 0 FIR केला, 0 FIR करून इथं आणला. आणून असं आम्हाला वाटलं की तो एक्सेप्ट केला जाईल. तो एक्सेप्ट न करता फक्त CIDला पाठवला आणि CIDला पाठवल्यानंतर ते म्हणतात तपास आम्ही याच्यावर करणार नाही, आम्ही शहानिशा करू. अध्यक्ष महोदय, FIR नाही झाली, CID कडे दिलं, CID गप बसले, गार बसले.
सीबीआयकडे अजूनपर्यंत प्रस्ताव अध्यक्ष महोदय तिथे गेला नाही. मग शंका येतात ना मनामध्ये की का कुणी काय कारवाई करत नाही, त्याच्या मागे खरंच काय आहे का. कारण का मला शंका आहे, मी 100% म्हणू शकणार नाही असंच झालंय. अरे शंका असल्यामुळे शंकेचं निरसन होणं महत्वाचं आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.